2च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी सचिवाला आणि मुंबई पोलीस खात्यातील निलंबित हवालदार दिनेश पवारला अटक करण्यात आली आहे। या आरोपींना थोड्याच वेळात भोईवाडा कोर्टात हजर केलं जाणार आहे। अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू झालं आहे। नगरला 68 जागांसाठी 339 उमेदवार या ठिकाणी रिंगणात असून 337 मतदान केंद्रांवर मतदान होत असून 2,56,719 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये मुख्य लढत आहे। या ठिकाणचे 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। आज धुळे महापालिकेसाठी मतदान सुरू आहे। 19 प्रभागातील 73 जागांसाठी 355 उमेदवार रिंगणात आहेत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। तर धुळे महापालिकेसाठी मतदान सुरू आहे। 19 प्रभागातील 73 जागांसाठी 355 उमेदवार रिंगणात आहेत। यावेळी स्वतः सुभाष भामरेंनी देखील मतदान केले। दरम्यान ही निवडणूक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेला श्रीपाद छिंदमच्या भावानं चक्क मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली। श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे, मात्र त्याला तडीपार करण्यात आलाय। अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भैया परदेशी यांच्या भरड गल्ली इथल्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली। अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप उमेदवार भैया परदेशी यांनी केला आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काल रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर कलम 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या गोसावीवर मुंबईच्या जे रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझा दुस्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केली आहे। पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यानंच हा प्रकार घडल्याचंही ते म्हणालेत। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। टिटवाळा इथे रेल्वे स्थानकाजवळ नागरिकांनी रेल रोको केला आहे। टिटवाळा आंबिवली दरम्यान बल्ल्यानी परिसरात हा रेल रोको करण्यात आला असून वन विभागानं अनधिकृत चाळींवर केलेल्या कारवाई विरोधात नागरिकांनी हा रेल रोको केलाय। शुक्रवारी वन विभागानं परिसरात कारवाई करत 400 घरं तोडली होती। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटल्याचं बघायला मिळते। ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय, तर अंबरनाथमध्ये देखील कडकडीत बंद पाळला जातोय। उल्हासनगरमध्ये दुकानं आणि रिक्षा बंद झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत। बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। ठाण्यातही आठवलेंना करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय। इथल्या आनंदनगर भागात आरपीआय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। दरम्यान वांद्रे इथे देखील आरपीआयकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपासची दुकानं बंद करायला भाग पाडली, तर पोलिसांनी यावेळी द्रुतगती मार्गावर जाण्यापासून आंदोलकांना रोखलं। कोल्हापूर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार आहे। शिवसेनेचे 4ही नगरसेवक महाबळेश्वरला अज्ञातस्थळी रवाना झालेत। या निवडणुकीची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यावर देण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये शेतमजुरांच्या गाडीला ट्रकनं दिलेल्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे। तर कापसाच्या शेतात मजुरीसाठी हे मजूर गेले होते, पण त्यांना काम न मिळाल्यानं ते परत निघाले होते आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला। धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत आईच्या मांडीवर असलेलं 1 वर्षाचं बाळ बचावले। सामाजिक कार्यकर्ते आबिद अली यांच्या घरी त्या मुलाला ठेवण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे येथे शेतकऱ्यानं मोफत कांदा वाटून निषेध व्यक्त केलाय। इथल्या आठवडा बाजारात 1.5 टन कांदा या शेतकऱ्यानं मोफत वाटलाय। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका 2 वर्षाच्या वाघाचा वीज प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झालाय। 2 वर्ष वयाचा हा वाघ तारा वाघिणीचा मुलगा असल्याची चर्चा आहे। ताडोबालगत असलेल्या भामडेळी इथल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता।
पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं सेवा कर्तव्य त्याग सप्ताहानिमित्त सोनिया गांधी महिला क्रिकेट T20 करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उद्घाटन करताना खासदार सुप्रिया सुळेंनी देखील फलंदाजीचा आनंद लुटला। ईशान्य भारताची ओळख व्हावी यासाठी दापोलीमध्ये ईशान्य भारत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात ईशान्य भारतीय संस्कृती, ईशान्येकडील लोकांचं जीवनमान, खाद्य संस्कृतींचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील लोणी गावातली सखाराम महाराजांची यात्रा कालपासून सुरू झाली आहे। 139 वर्षांपासूनची या यात्रेची परंपरा आहे। या यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगमन होत असतं। सध्या नवेगाव बांध इथल्या जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथल्या श्री सिद्धनाथाच्या यात्रेला या ठिकाणी सिद्धनाथाची यात्रा या ठिकाणी संपन्न झाली आहे। तर गुलाल खोबरं उधळत श्री सिद्धनाथाची आणि जोगेश्वरीची म्हसवडमधून रथातून मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाचगणीच्या टेबल लँडवरचं आकाश रंगबेरंगी पतंगांनी व्यापून निघालं। आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची टेबल लँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी पतंग महोत्सव सुरू आहे। हिंगोली शहरात मागील 3 महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला असून अनेकांचा चावा देखील त्यांनी घेतलाय। जिल्हा रुग्णालयात चावा घेतलेल्यांची संख्या आता 12 वर गेली आहे। तर काही बालकांवर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून काल रात्रीच्या सुमारास आर्णी, घाटंजी, वणी तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे कपाशी आणि तुरीच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबई विमानतळावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे। 24 तासांमध्ये विमानतळावर 1007 विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ करण्यात आलं आहे। म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटचे 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या सोडतीसाठी 10 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे। तर म्हाडाचं घर मिळवून देतो किंवा लॉटरीमध्ये सेटिंग लावून देतो असं सांगून फसवणूक करणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी म्हाडाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय आणि या क्रमांकावर तक्रार देऊ शकता असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलंय। कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज 1.2 दशलक्ष बॅरलची विक्रमी कपात करण्याचा निर्णय ओपेकनं घेतला। या कपातीमुळे भारतातील 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल डिझेल महागण्याचा धोका निर्माण झालाय। मुंबई MUTP 3च्या 54,777 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारनं अंतिम मंजुरी दिली। आता हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे। यंदा राज्यातील रोजगाराशी घसरलेली स्थिती पुढील वर्षी काहीशी सुधारणार आहे। नोकरीच्या संधी वाढणार असल्या तरी त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ मात्र उपलब्ध होणार नसल्याचा निष्कर्ष अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे। 12वी नंतर विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारे जात वैधता प्रमाणपत्र घेण्याची तयारी 11वी पासूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत। मात्र त्याची जबाबदारी शाळा महाविद्यालयांवर सोपवण्यात आली आहे। तेलाच्या 1 ऑक्टोबरपासून 30% घटलेल्या किमती ही नुकत्याच झालेल्या 5 राज्यांमधील निवडणुकांसाठी सरकारच्या पथ्यावर पडणारी बाब ठरली होती। मात्र आता दर कमी राखणं म्हणजे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। कर्करोगानं गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालाय। 5 राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या मंगळवारी 11 तारखेनंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचं कळतंय। काश्मीरच्या मजगुंड इथे झालेल्या चकमकीत 2 अतिरेकी ठार झालेत। यामध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन अतिरेक्याचा देखील समावेश आहे। बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी जितेंद्र मलिक या जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले। मलिकवर गोळीबार केल्याचा आरोप असून त्याला मेरठ इथल्या आर्मी कॅम्पमधून ताब्यात घेण्यात आलंय।
ज्या सोसायटीला सीसी मिळालं असेल त्याच्या खरेदीवर जीएसटी लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिलंय। बांधकाम सुरू असेल किंवा पूर्ण झालं असेल तरी सीसी मिळालं नसेल तरच जीएसटी लागणार आहे। वर्गात बडबड करणाऱ्या 2 मुलांच्या तोंडाला सेलोटेप चिटकवणाऱ्या शिक्षिकेला अखेर निलंबित करण्यात आलंय। गुरुग्राममधल्या शाळेतली ही घटना आहे। दिल्ली इथे हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोमध्ये जवानांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली तर डोळ्याचं पारणं फेडणारी अशी ही प्रात्यक्षिकं या ठिकाणी जवानांनी सादर केली। काश्मीरच्या दोडा इथे दुकानांना भीषण आग लागली। या आगीत 8 दुकानं जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शुभेच्छांमध्ये म्हटलंय। सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतल्या 10 जनपद या निवासस्थानी देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माणासाठी भगवा यात्रेचं आयोजन केलं होतं। आयटीओ पासून ते रामलीला मैदानापर्यंत आयोजित या यात्रेत मोठ्या संख्येनं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। शबरीमाला मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरासमोर निदर्शनं केली। या निदर्शकांना पांगवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला। तामिळनाडूच्या रामेश्वरम इथला प्रसिद्ध पंबा ब्रिज दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता। हा ब्रिज बंद असल्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून त्याचा फटका प्रवाशांना बसलाय। वसुंधरा राजे शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा मला पश्चाताप होतोय असं शरद यादव यांनी म्हटलंय। मी त्यांना पत्र लिहून त्यांची माफी मागणार आहे असंही ते म्हणाले। 90 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या चेन्नईतल्या शिवानंद बाबा यांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली आहेत। इतक्या उतार वयात देखील आपण कसे फिट आहोत हे त्यांनी योगा करून दाखवलंय। पहिल्या कसोटीत सामन्यावर भारतानं पकड घेतली असून दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 गडी बाद 104 धावा झाल्या होत्या तर भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी 6 विकेट्सची गरज आहे।